नमस्कार. MPC बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आज आपण कलम 26 पासून ते 30 पर्यंत बघा, पॉलिटीचे कलम 26 पासून ते 30 पर्यंत कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे कलम तुमच्या डोक्यात कसे घालायचे ही माझी जबाबदारी. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, कलम 26 काय? धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य. म्हणजे एखादा हे बघा, एखादे धर्म आहे कुठलाही, तर त्या धर्माला, त्या व्यक्तीला किंवा त्या धर्माच्या समुदायाला त्या धर्माचं संपूर्ण व्यवस्थापन पाहण्याचं स्वातंत्र्य. तर याला कसं लक्षात ठेवायचं? ए टू झेड व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य असं लक्षात ठेवा. ए टू झेड. आता ए टू झेडच का म्हणलं मी? कारण झेड हा ABCDनुसार 26 नंबरला येतो बघा. म्हणजे मग कलम 26 आपल्या अशा प्रकारे लक्षात राहील. त्यानंतर कलम 27 काय बघा? कलम 27 आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. काय? धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य. तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा? GST न देण्याचे स्वातंत्र्य म्हणायचं. कुठल्याही धर्मासाठी GST न देण्यासाठी स्वातंत्र्य. कारण GST हा एक काय? कर आहे. मग आता GSTच का म्हणलं मी? कारण GST मध्ये G हा ABCDनुसार 7 नंबरला येतो आणि कलम 27 मध्ये शेवटी 7 आहे बघा. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडे पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF आहे, या 1 पासून 360 पर्यंत. तसेच व्हिडिओ कोर्स आहे, ऑडिओ कोर्स आहे, तसेच पंचायत राजची सुद्धा PDF आहे, तसेच सायन्स PDF आहे आणि इंग्लिश व्होकॅब अशा 4-5 PDF आपल्याकडे आहेत. संपूर्ण ट्रिक्सनुसार बनवलेले आहेत. पाहिजे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच MPC बाबा ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते जॉईन केल्यानंतर जॉईन करा. बघा, त्यानंतर कलम 28 काय बघा? शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य. तर याला कसं लक्षात ठेवायचं? शैक्षणिक संस्थात हिंदी धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य असं म्हणा. हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य असं लक्षात ठेवा. आता हिंदूच का म्हणलं मी? हिंदू धर्मच का म्हणलं? दुसरा धर्म का नाही म्हणलं? कारण हिंदू धर्माचा जो हिंदूची सुरुवात यच ने होते आणि कलम 28 मध्ये शेवटी 8 आहे आणि तो 8 ABCDनुसार आपलं 8 आणि हा यच ABCDनुसार यच हा 8 नंबरला येतो आणि यच फॉर हिंदू असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 29 आहे अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आणि 30 आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था. बघा, दोन्ही कलम 29 आणि 30 हे दोन्ही कलम अल्पसंख्याकासंबंधी आहेत. मात्र शैक्षणिक संस्था कोणत्या कलमात आहेत आणि हित कोणत्या कलमात आहेत हे कसं लक्षात ठेवायचं? याची कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण कलम 30ची ट्रिक केलेली बघा. 30 काय? अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था. तर आपण म्हणू कलम 30नुसार अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं म्हणू आपण. कॉलेजेस म्हणजेच काय? शैक्षणिक संस्था. मग आता कॉलेजेस का म्हणलं मी? कारण हा जो C आहे हा ABCDनुसार 3 नंबरला येतो आणि हा जो O आहे तो 0 सारखा दिसतो. म्हणजे अशा प्रकारे कलम 30 तयार होते. म्हणून कलम 30 काय? अल्पसंख्याकांची कॉलेजेस असं लक्षात ठेवा. त्यामुळे कलम 29 ऑटोमॅटिक आपल्या लक्षात राहील. कारण दोन्ही कलम अल्पसंख्याकांशी संबंधित आहेत. फक्त मी इथं तुमचं कन्फ्युजन टाळलंय की नेमकं अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था 29 मध्ये आहेत की 30 मध्ये आहेत. तर आता परमनंट तुमच्या लक्षात राहिलं असेल 30 फॉर कॉलेजेस म्हणजेच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था ह्या कलम 30 मध्ये येतात. बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच MPC बाबा ट्रिक्स आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते जॉईन केल्यानंतर जॉईन करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.